त्वरित कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही जर कोणतंही ऍप डाउनलोड करत असाल तर थांबा, कारण तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला लाखो रुपयांचा गंडा बसू शकतो। कारण बाजारात अनेक चीनी ऍप्सचा तुमच्या पैशांवर डोळा आहे। बघूया त्याबद्दल। चीनी ऍप मधून त्वरित कर्ज घेताय, सावधान। गंडा घालणाऱ्या चीनी ऍपचा सुळसुळाट। चीनी ऍप पासून सावध रहा। तुम्ही जर मोबाईल वरून तातडीने कर्ज घेत असाल तर सावधान, कारण सध्या कमी व्याजदरात कर्ज देणाऱ्या चीनी ऍप्सचा सुळसुळाट झालाय। स्वस्तात कर्ज घेण्याच्या घाईत तुम्हाला लाखोंचा गंडा घातला जाऊ शकतो। अनेक गरजू लोक या चीनी ऍप्सना बळी पडतायत। कमी व्याजदरात आणि त्वरित कर्ज देण्याचं आश्वासन देत फसवणूक करण्याचा उद्योग आता चीनी भामट्यांनी सुरू केलाय। मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरांमधील अनेक जण या चीनी ऍप्सच्या जाळ्यामध्ये अडकलेत। 5 ते 25 हजारांपर्यंतच्या कर्जाची गरज असणारे चीनी भामट्यांचे टार्गेट आहेत। गरजूंना कमी व्याजदरात आणि त्वरित कर्जाचं आमिष दाखवलं जातं। कर्जासाठी एक ऍप डाउनलोड करायला सांगितलं जातं। ऍप डाउनलोड नंतर ग्राहकांच्या खासगी माहितीची चोरी केली जाते। ग्राहकांचे फोटो आणि कॉन्टॅक्ट्सची चोरी केली जाते। खासगी माहितीच्या आधारे ग्राहकांचं ब्लॅकमेलिंग केलं जातं। बदनामीची धमकी देत पैसे उकळले जातात। हे जे ॲप्स आहे यांना RBI ने मान्यता बिलकुल दिलेली नसती की तुम्ही लोन डिस्पर्स करू शकता कोणाला। कारण RBIची एकच आपल्याला पद्धत माहिती आहे, ती म्हणजे KYC। हे ॲप्स कधीच KYC करत नाहीत। विदाउट KYC तुम्हाला लोन मिळणार याची एकच यांची ॲडव्हर्टाइज असते आणि तिथेच तो माणूस बसतो। सध्याच्या घडीला 30 ते 35 फसवे ऍप बाजारामध्ये आहेत। त्यामुळे कर्ज घेताना घाई करू नका आणि काळजी घ्या, असं आवाहन सायबर पोलिसांनी केलंय। कोणतंही ॲप्लिकेशन लोनच्या बाबतीत किंवा अन्य कोणतंही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये। कोणतंही ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यापूर्वी ते ऑथेंटिकेट कंपनीचं आहे का याची आपण खात्री करावी। कोणतीही APK फाईल आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये किंवा कोणत्याही अनोळखी लिंकवर आपण क्लिक करू नये, कारण ह्या तिन्ही मार्गांनी आपल्या मोबाईलमध्ये मालवेअर फाईल डाउनलोड होते आणि ज्याद्वारे आपल्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस हा सायबर गुन्हेगारांकडे जातो। त्यामुळे तात्काळ कमी व्याजदरात कोणतं ऍप तुम्हाला कर्जाचं आमिष दाखवत असेल तर सावधान रहा। सध्या मार्केटमध्ये चीनी ॲप असो किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून झटपट कर्ज देऊन अनेकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे कर्ज घेताना प्रत्येकाने पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश करमरे, झी मीडिया, पुणे।